नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 100 बेस मल्टिप्लिकेशन. आता 100 बेस मल्टिप्लिकेशन का? तर 100च्या आजूबाजूचे जे नंबर्स आपल्याला मल्टिप्लाय मध्ये आले इझी वेने सॉल्व्ह करता आले. क्लिअर? तर 100 बेस पासून आज सुरुवात करूया आपण. तर बेस मल्टिप्लिकेशन कसं सॉल्व्ह करायचं म्हणून पहिला टाइप घेत आहे मी 100 बेस मल्टिप्लिकेशन म्हणजे नंबर बेस मल्टिप्लिकेशन. क्लिअर? जसे आपण याच्या आधी बघितलेलं असेल नॉन रिपीटेड इंटू रिपीटेड नंबर मल्टिप्लिकेशन 11, तसंच याचं नाव आहे नंबर बेस मल्टिप्लिकेशन. क्लिअर? इथे लिहून टाकतो मी नंबर बेस मल्टिप्लिकेशन. त्याच्यामधला आपण पहिला टाइप पाहत आहे 100 बेस मल्टिप्लिकेशन. कसं सॉल्व्ह करायचं? आता नंबर्स घेतो मी इथे घेतला मी 108, इथे घेतला 109, इथे घेतला मी 94 आणि 96, इथे घेतले सपोज मी 113 आणि 118. पहा आता कसं सॉल्व्ह करायचं. इझी वेळी लक्ष द्या. हा 100 पेक्षा 8 जास्त आहे, हा 100 पेक्षा 9 जास्त आहे. 8 9 या दोघांचं मल्टिप्लाय करायचं. या दोघांचं काय करायचं? 8 9 जा 72, हा इथे लिहून घ्यायचा. तुम्ही बाबा 109 मध्ये 8 जरी ऍड केला तेवढंच आन्सर येते आणि 108 मध्ये 9 जरी ऍड केला तरी आन्सर तेच येते. तर मग 109 प्लस 8 117. कळलं? एकदम इझी वेळी सॉल्व्ह होतं 100 बेसनी सॉल्व्ह. आता बघा हा 100 पेक्षा 8 जास्त होता, 100 पेक्षा 9 जास्त होता, हा 100 पेक्षा 6 कमी आहे, हा 100 पेक्षा 4 कमी आहे. क्लिअर? कमी होता म्हणून मी मायनस घेतलेला आहे. क्लिअर? आता इथे बघा 6 4 जा 24, हा इथे लिहावं लागेल. आता इथे हा याच्यातून मायनस करा किंवा हा याच्यातून मायनस करा, आन्सर सेम येणार. मायनस का करावं लागतं? इथे ऍड का केलं आपण? कारण का हे 100 पेक्षा जास्त होतं म्हणून आपण ऍड केलं. हे 100 पेक्षा लहान आहे म्हणून आपण आता मायनस केलं. म्हणून आपला आन्सर झाला 90. 94 मायनस 4 90, 96 मायनस 6 90. क्लिअर? आता इथे बघा काय करावं लागेल. इथे तुम्हाला 13 घ्यावं लागेल, इथे 18 घ्यावं लागेल. मग इथे 18 3 जा 54, कॅरी तुम्हाला 5 करावं लागेल. क्लिअर? 18 1 जा 18 प्लस 5 23, हे झालं तुमचं 2 3 4 आणि 118 प्लस 31 मतलब 13, तो ये बन जाएगा आपका 131 झाला आपलं. आता त्याच्यामध्ये बघा काय करावं लागेल तुम्हाला. इथे दोनच डिजिट लागतं, आपले डिजिट आलेले आहेत 3 म्हणून हा आपण इकडे कॅरी करूया. तर हे झाले आपले 133 34. मला वाटते सर्वांना समजलं असेल. आता आपण याच्या होमवर्क कडे जाऊया म्हणजे अधिक पुन्हा क्लिअर होऊन जाईल. तो होमवर्क बघायचं कसं सॉल्व्ह करायचं. तर होमवर्क क्लिअर? आता होमवर्क कॉन्सन्ट्रेट करा. सपोज मी इथे घेतला 106 104. क्लिअर? एक इथे 102 आणि 103 हे मुद्दामून घेतलं, याच्यामागे एक कारण आहे. मी इथे घेतला सपोज 93 92 आणि मी इथे घेतला सपोज 112 आणि 121 घेऊन टाकू. क्लिअर? कॉन्सन्ट्रेटिंग. मला सांगा 100 पेक्षा 6 जास्त आहे, हा 4 जास्त आहे, तर इथे तुम्हाला मल्टिप्लाय करायचं आहे. हा झाला 24. 104 प्लस 6 का करायचं आहे? कारण का 100 पेक्षा जास्त आहे म्हणून झाला 1110. क्लिअर? आता हा 2 जास्त आहे 100 पेक्षा, हा 3 जास्त आहे, 3 2 जा 6 म्हणून इथं आपण 0 लावूया. 102 प्लस 3 किंवा 103 प्लस 2 105. कळलं? येस नो. इथे बघा काय करायचंय तुम्हाला. इथे 7 करायचं आहे, इथे 8 करायचं आहे. 8 7 जा 56, 8 7 जा 56. एक तर 93 मधून 8 मायनस करा किंवा 92 मधून 7 मायनस करा, तर हे बनतं 85. लक्षात आलं का? येस नो. त्याच्यानंतर इथे आपण 12 करूया, इथे आपण 21 करूया. 12 1 जा 12, कॅरी 1. 12 2 जा 24 प्लस 1 25. क्लिअर? त्याच्यानंतर लक्ष द्या 112 प्लस 12 किंवा 112 प्लस 21 जर आपण केलं तर 130. क्लिअर? हा जर याच्यामध्ये 21 म्हणजे 133 बनून जाईल. लक्षात आलं का? हा झाला 3, हा 1 प्लस 2 3, हा 1. आता इथे आपल्याला किती डिजिट पाहिजे? 2.
आले 3, मग आपला आन्सर बनेल 135.52. मला वाटतं तिन्ही न्यूमरिकल होमवर्कचे तुम्हाला व्यवस्थित कळले असेल. क्लिअर? तर आपण आज 100 बेस शिकलेलो आहोत. मग पुढे पण बेस चेंज करणारच आहोत आपण. पण आजच्याच याच्यामध्ये एक पुन्हा टाईप कव्हर करून घेऊ, 50 बेस मल्टिप्लिकेशन. मला 50 बेस मल्टिप्लिकेशन कसं सॉल्व्ह करायचं लक्ष द्या. सपोज मी इथे घेतला 54, इथे घेतला 56. क्लिअर द पॉइंट? इथे घेतला मी 43 आणि इथे घेतला सपोज 46. क्लिअर? इथे घेतला 62 आणि इथे घेतला 58. अधिक पुन्हा एक न्यूमरिकल घेऊन टाकतो. इथे घेतला 72 आणि इथे घेतला 64. गेटिंग द पॉइंट्स? कॉन्सन्ट्रेट करा. हा 50 पेक्षा 4 जास्त आहे, हा 6, हा झाला 24. 56 प्लस 4 हा झाला 60. आणि इथे कॉन्सन्ट्रेट करायचं आहे तुम्हाला की जर 50चा बेस असला तर याला 0.5 ने मल्टिप्लाय करा. आणि एक पुन्हा तुम्हाला आज सांगणार आहे टेक्निक्स. कोणत्याही नंबरला 0.5 ने जर बाबा मल्टिप्लाय झालं तर त्याला हाफ करून टाकायचं, आणि कोणत्याही नंबरला 0.5 ने डिवाइड झालं तर त्याला डबल करायचं. तर आपल्याकडे इथे हाफ झालेला आहे, तर म्हणून मी इथे 30 घेणार आणि इथं 24. लक्षात आलं का? इथे मी 7 घेतलेला आहे, 50 पेक्षा लहान आहे. इथं 4 घेतलेला आहे, हा झाला आपला 28. क्लिअर? आता 28 झाल्यानंतर हा याच्यातून मायनस करा किंवा हा याच्यातून मायनस करा. चांगला न्यूमरिकल आला आपल्याला. 43 मायनस 4 39. याला आपण 0.5 ने जर मल्टिप्लाय केलं, क्लिअर, तर आपल्याला व्हॅल्यू भेटेल 19.5 आणि इथं 28. आता बघा इथं पॉइंट आला, डेसिमल लागलं तुम्हाला. तर अशा वेळेस काय करायचं आहे तुम्हाला, तर कॉन्सन्ट्रेट, सॉरी, तर हा 2 जो आहे याच्यात ऍड करायचा. 195 प्लस 2 197 आणि इथे 8. मी मला सांगितलं असेल की बाबा इथे नेहमी 2 डिजिट पाहिजे, पण इथं जर डेसिमल मध्ये आलं तर इथे 1 कॅरी करून टाकायचं आणि इथे 1च ठेवायचं. लक्षात आलं? नेक्स्ट बघा, इथं तुम्ही 12 घेसाल, इथे 8 घेसाल. 12 8 चा हा झाला तुमचा 96. क्लिअर? आता एक तर हा 62 मध्ये हा ऍड करा किंवा हा झाला 70, याला इंटू 0.5 करा, म्हणजे आपला आन्सर किती बनेल 3596. लक्षात आलं? नेक्स्ट इथं तुम्हाला 22 करावं लागेल, कारण का 50 पेक्षा 22 जास्त आहे. इथे तुम्हाला 14 जास्त करावं लागेल. 14 2 जा 28, कॅरी 2 करायचा. 14 2 जा 28 प्लस 2 30 आणि 64 प्लस हे करा किंवा 72 मतलब 86 बनून जाईल आपले. आणि 86 ला जर आपण 0.5 ने मल्टिप्लाय केलं तर आपली व्हॅल्यू बाबा इथे 43 येईल आणि 308. तर इथे 2च डिजिट पाहिजे, मग आपण झालो 4608. क्लिअर? तर अशा वेळी आपले 50 बेसचे नंबर सॉल्व्ह करता येतात. अशाच प्रकारे तुम्ही होमवर्क करून बघा, याच्यावर आपल्याला सॉल्व्ह करता येईल इझी वेळी. आपण इथे थांबू. धन्यवाद.